शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। क्षीरसागरजी, थेट फडणवीसांनीच आता सांगितलेलं आहे मुंडेंना राजीनामा द्या अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते। आपण याबाबत काही माहिती घेतलेली आहे का? पहिल्या दिवशीपासून आम्ही हे विषय मांडतोय, कारण का जिल्ह्यातल्या लोकांना हे जे काही घडलंय हे सगळ्यांना माहिती होतं। ज्यावेळेस 11 तारखेला मी तिथे गावामध्ये गेलो होतो तर काही फोटो त्यांनी हे झाल्यानंतर दाखवले होते। ते फोटो बघितल्यानंतरच डोकं सरकल्यासारखं होत होतं। त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये लोकांची भावना तीव्र झाली आहे। काल सुद्धा मी रात्री 12-12:30 वाजता एसपी साहेबांना या विषयावरती बोललो। जिल्ह्याची बंदची पुकार सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी केलेली। आज 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजकडे वेळ जमतात ते लोक तिथे, आणि लोकांच्या भावना आता आवरता येणार नाहीत। आणि काल जे चार्जशीट मधलं जे व्हिडिओतून जे फोटो जे काही व्हायरल झाले ते काही मीडियावरती आले आणि मीडियाच्या लोकांनी पण बघितलं, काहींच्या भावना सुद्धा त्याच्यावरती आवरता आल्या नाहीत मीडियाच्या लोकांना सुद्धा। म्हणून आता लोक तुम्ही जे म्हणतात ते की एक तर ह्या फास्ट ट्रॅक वरून सगळ्यांनाच फाशीवर चढवलं पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। क्षीरसागरजी, माझे सहकारी सुशांत तुम्हाला काही प्रश्न विचारतील। सुशांत, हॅलो। संदीपजी, आपण जर बघितलं असेल तर मागील 2 महिन्यांपासून म्हणजे तुम्ही देखील आवाज उठवतायत, भाजपचे आमदार सुरेश धस देखील आवाज उठवतायत, राजीनामा घ्यायला उशीर होतोय असं वाटतंय का? कारण आता मुख्यमंत्र्यांना थेट त्यांना सांगावं लागतंय। तुम्ही अंजली दमानिया देखील आरोप करताय एक नैतिकता स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला, हा राजीनामा घ्यायला उशीर होतोय असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय ना। सगळी परिस्थिती जे काही आम्ही सभागृहामध्ये विषय मांडला नागपूरला आणि चार्जशीट मध्ये जर तुम्ही बघितलं तर गुन्हाक्रमच आपल्याला दिसतोय आणि ह्यांचा वरद हस्त निश्चितपणे त्यांच्यावरती आहे। त्याच्यामुळेच फक्त हाच नाही तर आता या हे जसं न्याय भेटते, लोक रस्त्यावर उतरतात, ते मुंडे कुटुंब सुद्धा परळीमधून जे काही म्हणतंय ते पण न्यायाची वाट बघतात आणि कुठेतरी ह्या मंत्रिपदाचा आश्रय ह्यांना दिसतंय आणि उशीर होते। त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे। आज सभागृहामध्ये सुद्धा या संदर्भात मागच्या वेळेस सगळे आमदार, सर्वच पक्षाचे आमदार बोलले होते। आजही मला असं वाटतं सगळ्याच पक्षाचे आमदार ती गोष्ट लावून धरते। आम्ही जेव्हा खासगीमध्ये सगळ्या इतर पक्षाच्या लोकांनाही बोलतो तर त्यांची सुद्धा ही भावना आहे की राजीनामा हा झालाच पाहिजे। जी क्षीरसागरजी, पण आता जसं तुम्ही म्हणताय की राजीनामा हा झालाच पाहिजे, तुमची सगळ्यांची मागणी निश्चित आहे, या संदर्भात सुशांत आणखी प्रश्न विचारतील। सुशांत, संदीपजी, आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशन खरं तर कालपासून सुरू झालेलं आहे। कालपासून सभागृहात प्रश्न उपस्थित करतायत। त्यातच काल रात्री ज्या पद्धतीने त्यांना मारहाण केली ते फोटो आलेत, त्यावर कुठेही मुंडे कुटुंबीय बोलताना पाहायला मिळत नाहीत। पंकजा मुंडे यांनी देखील मौन साधलेलं आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील त्यांनी भेट घेतली। याकडे तुम्ही कसं बघताय? हा विषय, हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे। पण ही घटना जी झालेली आहे ही फार विचित्र आणि वाईट गोष्ट आहे। कालचे फोटो बघितल्यापासून म्हणजे सगळेच, मी सुद्धा काल मला झोप लागली नाही आणि हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे। बरं, क्षीरसागरजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी।